काही लोक जनरली 2D इको करतात. त्याच्यात जरी ॲबनॉर्मॅलिटी दिसली, भीतीपोटी अँजिओग्राफी करत नाही. खर्चिक आहे असंही म्हटलं जातं. पण नेमकं त्याच्यामध्ये काय आहे सर? रुग्णांनी घाबरायला पाहिजे की नाही? मी जसं सांगितलं, अँजिओग्राफी तपासणी आहे आणि हातातील रक्तवाहिनीतून तपासणी केली जाते. म्हणजे पेशंट अँजिओग्राफी रूममध्ये चालत जातो आणि चालत बाहेर येतो आणि 2 तासात घरी जातो पेशंट. तर पेशंटने बिलकुल घाबरलं नाही पाहिजे. लोकांच्या ज्या गैरसमज आहे की अँजिओग्राफीने तर खूप दुखतं, बिलकुल दुखत नाही. आपण ती जागा बधीर करून अँजिओग्राफी करतो. जर खूपच पेशंट अँशियस असेल तर पेशंटला आपण काही इंजेक्शन देतो की त्याचा अँझायटी कमी व्हावी म्हणून, आणि मग अँजिओग्राफी केली जाते. आणि अँजिओग्राफी नंतर पेशंटला काही अधुत्व येत नाही किंवा काही पेन होत नाही. ती जर नॉर्मल टेस्ट. एको नंतर जर सांगितलं असेल अँजिओग्राफी करायला पाहिजे, तर याचा अर्थ हा होतो की एकोमध्ये पेशंटची कार्यक्षमता कमी झाली हृदयाची किंवा अटॅक येऊन गेला असं कळतं, मग आम्ही अँजिओग्राफी सांगतो. पण जर तुम्हाला जर कळायचं असेल की मी अँजिओग्राफी करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे, मग तुम्ही स्ट्रेस टेस्ट केली पाहिजे आणि स्ट्रेस टेस्ट नंतर आपण ठरवतो की अँजिओग्राफी करायला पाहिजे का नाही पाहिजे.